कळलं की माझी मान मान अशी दुखायला लागली, कारण त्या उघडतात मान आणि मग आपण उठल्यावर हा लगेचच. हा. आणि ते बराच वेळ राहतं, मला हे माहितीये, कारण की ते दुखलेलं असतं की मान जी हो अवघडलेली हो. असते ती निदान 1-2 तास तरी ती आपल्याला ते जाणवतं पूर्ण परत सेट होऊन. पण मग मी उठल्या उठल्या ते आपण बिछाण्याला आणि आपण जिथे झोपलो ते चादर वगैरे तुम्ही जसं म्हटलं तसं तसं मी सुरू केलं. पण मला ना उशीवर अशी शंका आली की दोन दोन उशा 3 उशा अशा उलट्या पुलट्या झाल्या आणि त्यांनी ते माझी मान अवघडली. पण तरी मग मी लगेच त्याला थँक्यू वगैरे म्हंटल. आणि नंतर मला लक्षात आलं की त्याच्यानंतर माझे 1 सेकंद पण म्हणजे मला लक्षात पण नाही आलं. आता तू जेव्हा आठवण करून दिली ना उशीला चादरला किंवा, हा तेव्हा हा. मला ती गोष्ट आठवली की मी त्याला थँक्यू म्हटलं आणि त्याच्यानंतर मला एक कणाचंही जाणवलं नाही की माझी मान अवघडली किंवा मुरगळल्यासारखी झाली होती असं. वा वा. आपोआपच अच्छा. म्हणजे ते कधी रिलीज झालं कळलंच नाही. व्हेरी गुड, व्हेरी. थँक्यू. तर असं आपल्या आयुष्यात छोट्या मोठ्या जादू होत राहत आहेत, फक्त ते आपल्याला कळल्या पाहिजेत आणि आपल्या लक्षात राहिल्या पाहिजेत. सो आपण आज 12व्या आणि धड्यावर जाणार आहोत. आणि हा बोला. म्हटलीस तसं हा. आणि म्हणलीस तसं की दिवस पूर्ण असा स्मूथ निघून जातो, की असं येस. कुठलंही हे हे न होता काही, अगदी स्मूथली कसं आपलं सगळी कामं सुरळीत होतात आणि पटापट पटापट. आणि कधी आठवलं की पटकन ती जादू आठवते आणि मग ते काल ते आपलं जादूचे कण हा शिंपडायचे वगैरे ना, ते आठवलं आणि ते बऱ्याच गोष्टींवर केलं केलं आणि त्यानंतर मला हा. एकदम रिलीफ वाटतं असं असं मी अनुभव. वा वा. माझा थोडासा वेगळा अनुभव आहे. अभिजित बोलतोय. बोला ना, हा. बोला. हा. हरिओम तत्सत तत्वाचा आहे, पण मला जादूचं त्याच्यात थोडं कोरिलेट झालं. मी म्हणालो धन्यवाद म्हणणं. आमची मैत्रीण आज ग्रीसच्या व्हिसासाठी गेली होती एक, हा. आणि तिने अचानक सांगितलं की एक ॲफिडेव्हिट लागणार आहे तुला. त्या व्हिसा मधून बाहेर पडायला चान्स मिळाला. दुसऱ्या मैत्रिणींनी आणि मी तिच्याशी बोललो. शिबिरातली मैत्रीण आहे आमची. ती तिच्या मुलीला घेऊन कोर्टात आली. मग तिचं नवरा नसताना ते ॲफिडेव्हिट पूर्ण करायला माझ्या क्लार्कची खूप मदत झाली. तो म्हणाला, "मी सगळं करतो. तुम्ही कोर्टात बिझी असणार आहे. तुम्ही करा काम." आणि त्यांनी अर्ध्या तासात तिचं ते काम करून दिलं. ती गेली आणि तिचं व्हिसाचं ॲप्लिकेशन क्लिअर झालं. त्याच्यानंतर तिने जे थँक म्हणालं, ती म्हणाली, "अनाहूतपणे ओळखी नसलेल्या माणसाकडून जी मला मदत झाली, ती लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि कोणीतरी आपल्या ओळखीचा नसलेला पण आपल्याला अदृश्य हात मदत करतो आणि ती मदत कशी येते आणि येस. कुठल्या स्वरूपात मिळते, ती आवर्जून म्हणाली, की तुझ्या क्लार्कला थँक म्हणून सांग माझ्याकडून." क्या बात. वा. मस्त. म्हणजे तिने कुठेतरी कधीतरी कोणाला मदत केली आहे, तर ती तिच्याकडे अशी वळून आली आहे. हे बघा, हेच आपल्याला जे करायचंय त्याचं मतितार्थ हाच आहे, की तुम्ही कोणाला तरी अनाहूतपणे जरी मदत केली असेल, तरी ती अशी कुठल्या तरी बाजूने आपल्याकडे येणार आहे. आपल्याला लेखिका पण सतत सांगते, जे आहे त्याच्याबद्दल कृतज्ञता राखा, तुम्ही ठेवा, वाढवा, त्यामुळे तुम्हाला जास्त मिळेल. आणि नाही केलं तर मग असे जे कोणीतरी अचानक आपल्याला येऊन मदत करतं, हीच खरं तर आपली कृतज्ञतेचं फळ आहे. आणि ते करण्यातही कोणाच्याही कामी मार्गाने. येतं. हो हो. कोणाच्याही मार्गाने का होईना, पण तुमचं काम होतं हे नक्की आहे. आणि आपल्यामुळे थँक्यू. दुसऱ्याचं झाल्याचा पण मला एक आनंद हो मिळाला, की हो. आणि त्याही येस काय येस. केलं विशेष काही नाही, पण माझ्या दृष्टीने किरकोळ होतं, पण तिच्या दृष्टीने तो दिवस महत्वाचा होता. परत अपॉइंटमेंट मिळणं आणि हे ते दुरा. खरं आहे. हो. थँक यू. येस येस. थँक्यू, तुम्ही शेअरिंग केलं. वाव. सो मॅडम 12वा दिवस आपलं आयुष्य बदलून टाकणाऱ्या जादूच्या व्यक्ती, असं आज आपल्या धड्याचं नाव आहे. आणि आता त्याच्या आधीच, नुसतं सुरू करायच्या आधीच आपल्याला एक एक्सपिरियन्स असा कळलाय, की एका व्यक्तीसाठी एक दुसरी तिसरीच व्यक्तीने काम केलं आणि त्यांचं काम, विजाचं काम म्हणजे किती कठीण आहे बऱ्याच लोकांना माहिती असेल. तर अशी पण कामं आपली सुरळीतपणे होऊ शकतात फक्त कृतज्ञतेमुळे. तर आता अल्बर्ट श्वाइट्झर 1875 ते 1965 शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेला वैद्यकीय कार्यकर्ता आणि तत्वज्ञ आहे. त्याचं काय म्हणणं आहे, कधी कधी अंधारून येतं आणि दुसऱ्या व्यक्तीच्या ठिणगीमुळे पुन्हा प्रकाशमान वाटतं. तर आपल्या अंतर्मनात नव्यानं ज्योत पेटवणाऱ्या त्या व्यक्तीबद्दल हार्दिक कृतज्ञता व्यक्त करणं आपल्यापैकी प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आपण हिंदी सिनेमात किंवा हिंदी हिरोच्या तोंडी अनेकदा एखादं वाक्य ऐकलं असेल,
खरं तर आता मलाही नीटचं आठवत नाहीये, पण मी थोडं थोडं तुम्हाला सांगू शकते. तुम्ही शिद्दत से तुम कुछ करना चाहो तो पूरी कायनात आपको मदत करती है, असं काहीतरी वाक्य आहे ते. म्हणजे पटकन मला असं आठवलं. तर तसंच आहे. जसं की आता त्या व्यक्तीचंच आपल्याला उदाहरण मिळालं किंवा आपल्याला साक्षी टीचरने सांगितलं, की "बाई असं-असं झालं, असं-असं झालं." मग माझी मान दुखतेय की नाही हे मला कळायलाच म्हणजे नाहीच जवळ-जवळ दुखली नाही नंतर. तर अशा अनेक गोष्टी घडतात आणि कधीतरी आपण अशा ठिकाणी अडकतो, की आपल्या समोर काही पर्याय नसतो. मी जाऊ कुठे? मी आता काय करू? अशा अनेक घटना, प्रसंग आपल्या आयुष्यात घडतात. अशा वेळी कोणीतरी व्यक्ती कुठून तरी येते आणि आपल्याला मदत करून जाते. ती आपली मैत्रीण किंवा मित्र पण असू शकतो. ती व्यक्ती आपला शेजारी असू शकतो किंवा कधीतरी कोणाच्या तरी ओळखीने कधीतरी एखादी चुकून ओळख झालेली आहे आणि तो कुठेतरी असा सडनली आपल्याला भेटतो आणि आपल्यासाठी खूप महत्वाचं काम करून जातो. आजचा धडा याच बाबतीत आहे, तर मी सुरुवात करते. आपल्या आयुष्यात अशी कधीतरी वेळ येते, की ज्यावेळी आपल्याला इतरांकडनं, इतर लोकांकडनं मदतीची, आधाराची किंवा मार्गदर्शनाची नितांत गरज असते. आणि तशी मदत आपल्याला इतरांकडून त्या वेळी मिळतेही. कधी-कधी दुसऱ्या व्यक्तीच्या प्रोत्साहनामुळे, मार्गदर्शनामुळे किंवा ती व्यक्ती त्या योग्य वेळी नुसती तिथं असल्याने देखील आपल्या आयुष्याची दिशा बदलून जाते. आणि असंच आयुष्य जात राहतं आणि त्या व्यक्तीच्या स्पर्शानं आपलं आयुष्यच व्यापून टाकलं. तो काळ आपण विसरण्याची शक्यता नसते. कधीतरी एखाद्या व्यक्तीनं तुमच्या आयुष्यावर इतका परिणाम केलेला असतो, की भविष्यातील पुढचा बराच काळ तुमच्या लक्षात देखील येत नाही. आणि मग कधीतरी जेव्हा आपण मागे वळून पाहतो, तेव्हा आयुष्याकडे पाहता, तेव्हा त्या विशिष्ट व्यक्तीने तुमच्या आयुष्याची दिशा तुमच्या भल्यासाठी जादूमयरित्या बदलण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे, हे आपल्या लक्षात येतं. सर जिच्यामुळे तुमच्या आयुष्यात बदल घडून आलाय, अशी व्यक्ती तुमचे शिक्षक, काका, काकू, मामा-मामी, भावंड, आजी-आजोबा किंवा कुटुंबातील कुणीही सदस्य असू शकतो. ही व्यक्ती डॉक्टर, नर्स किंवा जवळचा मित्रही असू शकतो. तुमच्या सध्याच्या जोडीदाराची ओळख त्या व्यक्तीने करून दिली असेल किंवा तुम्हाला अतिशय उत्कट निर्णय कराव्याशा वाटणाऱ्या अनेक गोष्टींपैकी तुमच्या आवडीच्या गोष्टीची ओळख त्या व्यक्तीने करून दिली असेल. कदाचित ती व्यक्ती अशी असेल, की जिला तुम्ही ओळखतही नसाल. ती व्यक्ती क्षणभर तुमच्या आयुष्यात येऊन जाते आणि तुमच्या अंतर्मनातील गाभ्याला स्पर्श करणाऱ्या दयाळूपणाची कृती सहज करून जाते. आपल्या आपल्या लक्षात राहत नाहीत काय-काय गोष्टीमध्ये अनेक वर्ष जातात. आपण कुठेतरी एरिया बदलून राहायला जातो. पण अशी एखादी व्यक्ती नक्कीच आपल्या मागे असते, जिनं आपल्या आयुष्यात काहीतरी बदल घडवून आणलेला असतो. प्रत्यक्ष नसला तर कधीतरी अप्रत्यक्षरित्या ती व्यक्ती आपल्या आयुष्यात बदल घडवते. अ, माझ्या आयुष्यात जेव्हा आता मी मोठेपणा किंवा पुन्हा-पुन्हा तीच कॅसेट लावत नाही, पण साक्षीने माझ्या आयुष्यात खूप बदल घडवून आणलाय. खरं तर ती माझ्या मुलाची टीचर आहे. पण आम्ही काय म्हणतो ते पॅरेंट कम मैत्रिणी कशा झालो आणि कितीतरी आम्ही तास एकत्र केले, कितीतरी कामं केली एकत्र, बऱ्याच ठिकाणी एकत्र गेलो आणि माझ्या आयुष्याची तर दिशा बदलूनच ऐकायला येतंय? तर अशी कोणीतरी व्यक्ती तुमच्या आयुष्यात असेल आणि तिनेही तुमचं आयुष्य बदललेलं असेल. कधी-कधी आपल्या लक्षातही राहत नाही. एखाद्या वेळेस लहानपणी आपण मामाच्या घरी राहतो, आपण मावशीच्या घरी राहतो आणि तिथल्या वातावरणात आपण इतके गुंगून जातो आणि ते सगळे संस्कार आपल्यामध्ये झिरपले जातात आणि ते घेऊन आपण आपल्या घरी येतो आणि पुन्हा त्याच वाटेने चालायला लागतो. पण कालांतरानं मोठं झाल्यावर आपण विसरून जातो. अरे, आपल्या मामाने आपल्याला काहीतरी शिकवलेलं. अरे, आपली ती एक दीदी होती त्यांच्या इकडे, तिच्यावर मी छान खेळलेले. अशा अनेक गोष्टी, अनेक लोकं आपल्या आयुष्यात येऊन निघून जातात आणि काहीतरी ठसा उमटवून जातात. तर माझ्या आजीमुळे म्हणजे लेखिका तिच्या आजीची स्वतःची माहिती देते. माझ्या आजीमुळे माझ्यात पुस्तकांची, स्वयंपाकाची आणि खेडोपाडी हिंडण्याची आवड निर्माण झाली. आणि या गोष्टींवर तिचं म्हणजे तिच्या आजीचं अतिशय प्रेम होतं. त्यामुळे त्या कारणानं हा तिच्या आनंदाचा एक भाग होता. काय तर पुस्तकं वाचणं, स्वयंपाक करणं आणि
खेडोपाडी हिंडत राहणं. आपल्यालाही हल्ली बाहेर पडावंसं वाटतं, पण आपण 2-3 दिवस फिरतो. आनंद तात्पुरता घेतो आणि पुन्हा एकदा असं फील होतं की कंटाळा आलाय, कंटाळा आलाय. हे अनेक लोकांच्या बाबतीत घडतं. त्याचं कारण आहे की आपल्यालाच आपल्यातला रस गेलाय की काय असं वाटायला लागतं. आणि आपल्याला हे सगळं पुस्तक आपल्या आयुष्यातला गेलेला रस पुन्हा एकदा परत मिळवून आणून देतंय. आपल्याला कसं जगायचंय ते आपल्याला शिकवतंय. आणि आपल्याला सतत आनंदात आज तुम्ही सकाळी बाकी सगळं विसरलात. अरे मला घाई आहे का जायची नाही, नाही. पण मला माझा टास्क पूर्ण करायचा आहे. मी ज्या गोष्टीला आज हात लावणार आहे, त्या गोष्टीला मला धन्यवाद म्हणायचंय. आणि तुम्हाला फरक बघायचा होता. यामुळे तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी विसरलात. थँक यू म्हणत राहिलात. माझ्या समोर जे येणार आहे, बाथरूमचा दरवाजा आला त्याला थँक बेसिनवर मी वाकले त्याला असं करण्यात आपण त्या आनंदात राहिलो, की अरे आतापर्यंत मी या गोष्टी वापरल्या, पण मी यांना कधीच थँक नाही म्हटलं. आणि ह्या गोष्टींचं आपल्या आयुष्यात किती किती हे आहे, ह्या गोष्टी किती गरजेच्या आहेत. पूर्वी काय आपल्याकडे बेसिन नव्हते, मग चूळ भरून तांब्या घेऊन कुठेतरी पिचकाऱ्या माऱ्या किंवा उभ्या उभ्या जी मोरी वगैरे असायची, पूर्वी कुठे बाथरूम होती. तर अशा ठिकाणी आपण जाऊन तोंड धुवायचो. पण आता आपण छान नळाच्या ब्रश छान सफेद रंगाचं आपलं बेसिन आहे, छान नळ आहे, छान बाथरूम आई-बाबांनी बनवलेलं आहे. असं छान-छान गोष्टी आपल्याला मिळायला लागल्यात आणि आपण त्यांच्याबद्दल कधी कृतज्ञता व्यक्तच केली नाही. अशा कितीतरी वस्तू आपण वापरल्या, किती पैसे घालवले आणि पैसा नाही बोलत राहतो. पण जर तुम्ही प्रत्येक वस्तूची किंमत जर काढलीत बसून एक दिवशी, तर तुमच्या लक्षात येईल, अरे आपण किती पैसे ओतलेत, किती पैसे वापरलेत आपण आणि आपल्याला त्याची कदरही नाही आयुष्यात. आता प्रत्येक गोष्टीची कदर करायला शिका आणि प्रत्येक गोष्टीला थँक म्हणा. तर माझ्या आजीमुळे मला जे सगळं मिळालं आणि त्या गोष्टींवर माझ्या आजीचं अतिशय प्रेम होतं आणि त्यामुळे त्या करणं हा तिच्या आनंदाचा भाग होता. त्याच्यातही तिनं मलाही सहभागी करून घेतलं आणि या सगळ्याचा परिणाम होऊन माझ्या आयुष्याची दिशाच बदलून गेली. गेली 20 वर्ष तर मी अतिशय उत्कटतेने, आवडीने स्वयंपाक करते. पुस्तकावरील प्रेमांमुळे मी शेवटी लेखक बनले आणि तिच्या खेड्यावरच्या प्रेमाचा माझ्यावर इतका परिणाम झाला की मी संपूर्ण आयुष्यच खेड्यात राहिले. हे आपली लेखिका म्हणतेय. कारण शेवटी बघा तुम्हाला काय आवडेल आणि काय नाही. आपल्यावर अशा कुठल्या तरी एका व्यक्तीचा प्रभाव नक्कीच असतो. तर आजीनेही मला आभारी आहे म्हणण्यासाठी अत्यंत कडक शिस्त लावली. त्यावेळी मला वाटायचं की केवळ शिष्टाचाराचा भाग म्हणून तिनं मला हे शिकवलं. पण मला आयुष्यात खूप उशिरा हे कळलं की तिने मला जे आभारी आहे हे जादूचे शब्द शिकवले. ती मला आजीकडून मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. आता ती जिवंत नाही, पण तिचा हा जो माझ्या आयुष्यावरचा फार मोठा परिणाम झालाय, त्याबद्दल मी तिची सदैव ऋणी आहे, कृतज्ञ आहे आणि आभारी पण आहे. आजी, आभारी आहे. तर आज आपल्याला काय काम करायचंय? तर आज आपल्याला आपल्या आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या जादूच्या व्यक्तींबाबत विचार करायचा आहे. अशा एखाद्या शांत जागेची निवड करा, जिथं दिवसभरात कधीतरी एकटेच जाऊन तुम्ही बसू शकता. बसल्यानंतर तुमच्या संपूर्ण आयुष्यावर महत्वपूर्ण परिणाम करणाऱ्या 3 असामान्य व्यक्तिरेखा आठवा. त्या 3 व्यक्ती कोण आहेत हे एकदा ठरल्यानंतर एकाच व्यक्तीची निवड करा आणि ती व्यक्ती तुमच्या समोर उभी आहे असं समजून मोठ्याने तिच्याशी बोलायला सुरुवात करा. तुम्हाला त्याच्याबद्दल किंवा तिच्याबद्दल कृतज्ञता का वाटते याची कारणे सांगा. तिच्यामुळे तुमच्या आयुष्याची दिशा कशी बदलली हे सांगा. याच्यात असं नाहीये की तुम्ही नवरा बायको आहात आणि नवऱ्याने माझं जग बदललंय हे सुद्धा चालेल. असं नाहीये. असं काही असं की कधी कधी एखाद्या मुलीला आपल्या माहेरी लवकर लग्न करून सासरी पाठवतात. एखादीची सासू तिला मदत करते, एखादीचा नवरा तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. तर नवरा हा सुद्धा तुमचा स्पेशल व्यक्ती असू शकतो. कधी कधी सासू तुम्हाला मोकळीक देते, जा बाहेर काम करून ये, मी घरी येतोवर मी तुझ्या मुलांना बघते. ती सुद्धा तुमच्या स्पेशल व्यक्तींमध्ये तिने सुद्धा तुमच्यावर प्रभाव पाडलेला असू शकतो. फार तर उदाहरण सांगायचं तर मी ज्या क्षेत्रात काम करते, मी नाटक आणि सिनेमा सिरियल या क्षेत्रात काम करते. तर इथे तुमच्या पाठीशी जसं म्हणतात पुरुषाच्या मागे स्त्री असते, पण
या क्षेत्रात किंवा कुठल्याही बऱ्यापैकी क्षेत्रात जर स्त्री दिवसभर बाहेर जात असेल तर एकतर तिच्या पाठीशी आई असते किंवा तिच्या पाठीशी सासू खंबीरपणे उभी असते. तर अशा ज्या व्यक्तीने तुमच्या आयुष्यावर तुम्हाला प्रभाव पाडलाय, तुमच्या आयुष्यात तिने तुम्हाला अशी संधी दिली आहे की तुम्ही खूप वेगळं काहीतरी करू शकलात, अशा व्यक्तीची निवड करा. तर एका सत्रात तीनही व्यक्तींबाबत जादूची कृती सलगपणे पूर्ण करण्याची दक्षता घ्या, कारण त्यामुळे अतिशय सखोल पातळीवर तुमची कृतज्ञता पोहोचू शकते. हे थोडंसं समजायला कठीण आहे. तर आपल्या आयुष्यातल्या 3 अत्यंत महत्वाच्या व्यक्तींची निवड करा. पण समोर एक उभी आहे त्यावेळी एका व्यक्तीबद्दल लिहा. ते पूर्ण झालं की दुसऱ्या व्यक्तीला डोळ्यासमोर आणा. तिच्यातल्या स्पेशालिटी, तिच्यामुळे तुमच्या आयुष्यात काय फरक पडलाय. मी आभारी आहे माझ्या काकीचा, कारण ती माझा नेहमी अभ्यास करायची आणि त्यामुळे मी अभ्यासात नेहमी पुढे राहिलो. मी आभारी आहे माझ्या दीदीचा की तिने आईसारखी माझी काळजी घेऊन मला नेहमी गणित चांगलं शिकवलं आणि आज मी गणितज्ञ झालो. अशी कुठलीही व्यक्ती असेल, शेजारची असेल, ट्युशनची असेल, शाळेतली तुम्हाला शिकवणारी एखादी टीचर किंवा सर असतील, शेजारचे एखादे आजोबा असतील, तुमचे स्वतःचे आजी आजोबा असतील, कोणीही असेल, तुम्ही एकत्र कुटुंबात असेल तर एखाद्या व्यक्तीचा तुमच्यावर प्रभाव असू शकतो. अशा कुणाही 3 व्यक्तींबद्दल तुम्हाला काम करायचंय आणि दिवसभरात या जादूच्या कृतीची वेगवेगळी विभागणी करू नका, कारण दरवेळी कृतज्ञतेचे गांभीर्य आणि खोली तेवढीच राहील असे नाही. म्हणून सलग त्या तिघांबद्दल लिहा. या जादूच्या कृतीमध्ये तुम्ही काय म्हणू शकता याचं आपण एक उदाहरण घेऊया. तर आपल्याला लेखिकेने उदाहरण दिलंय, स्नेहल मी तुझे आभार मानतो, कारण तू मला त्यावेळी माझं अंतर्मन जे सांगत होतं तसं वागायला प्रोत्साहन दिलं. त्या दिवशी मी अगदी निराश आणि हतबल झालो होतो, पण तुझं बोलणं माझ्या मनाला स्पर्शून गेलं आणि त्यानं मला माझ्या निराश मनस्थितीतून बाहेर काढलं. तू जे बोललीस त्यानं मला माझ्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याचं बळ मिळालं आणि मी फ्रान्सला शिकाऊ मुख्य आचारी शेफ म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. आता मी माझं स्वप्न प्रत्यक्षात जगतोय, खूप आनंदात आहे. हे सगळं तू त्या दिवशी बोलल्यामुळे घडलं. स्नेहल मी तुझे मनापासून आभार मानतो. तुम्हाला कृतज्ञता का व्यक्त करायची आहे याचं कारण देणं खूप महत्वाचं आहे. ते अति कधीच होत नाही. हे म्हणजे जितकं जास्त आणि जितकं मनापासून तुम्ही व्यक्त कराल तितके जास्त आश्चर्यकारक परिणाम तुम्हाला दिसून येतील. या जादूच्या कृतीने तुमच्या आयुष्यात जादूचा स्फोट झाल्याचं तुम्हाला जाणवेल. कृतज्ञता व्यक्त केलेल्या तुम्ही केलेल्या अनेक कृतींपैकी ही सर्वात प्रभावशाली कृती आहे. जर तुम्हाला तुमच्या मनातलं भावना मोठ्याने बोलून व्यक्त करता येण्यासारखी परिस्थिती नसेल तर प्रत्येक व्यक्तीला तुम्ही स्वतंत्रपणे पत्र लिहित आहात असं समजूनही तुम्ही तुमच्या भावना लिहू शकता. तुम्ही या कृतीचं आचरण पूर्ण केलं की तुम्हाला फार मोठा फरक पडल्याचं जाणवेल आणि कृतज्ञतेची शक्ती काय करू शकते यातला सगळ्यात पहिला आणि महत्वाचा पुरावा म्हणजे तुम्हाला अजून आनंद वाटू लागेल. दुसरा पुरावा म्हणजे तुमच्याकडे आश्चर्यकारक अशा गोष्टी आकर्षित होतील. हे कमी म्हणूनच की काय, कृतज्ञतेच्या कृतीमुळे तुम्हाला आनंद वाटू लागल्यामुळे आणखी गोष्टी आकर्षित होतील आणि त्यामुळे तुम्हाला आणखी आनंदी वाटू लागेल. आणि हीच तर जीवनातली जादू आहे आणि हेच कृतज्ञतेचं सामर्थ्य आहे. तर अशा कोणीतरी व्यक्ती तुम्हाला आठवतील, तुम्हाला त्यांच्याबद्दल लिहायचंय. लिहायला जमत नसेल, बोलायचं पण आहे, बोलायला जमत नसेल पण हल्ली प्रत्येकाची बेडरूम असते, तुम्ही लॉक करून बोलू शकता त्या व्यक्तीला. किंवा नसेल जमत तर आपल्याला संधी दिली आहे आपण पूर्वी जसं पत्र पाठवायचं, जसं पत्राचा मायना पद्धतीत तुम्ही त्या व्यक्तीचे आभार मानू शकता की त्या व्यक्तीमुळे तुमच्या आयुष्यात काय फरक पडलाय, तुम्ही काय केलं. त्याच्यात कुठलीही व्यक्ती येऊ शकते, तुमचं मूल पण येऊ शकतं ज्याने तुमचं पूर्ण आयुष्य बदललंय. त्या मुलाचे विचार ऐकून तुम्ही पण हे होता की अरे माझा मुलगा मला म्हणजे माझ्या पुढे आहे तो, असे सुद्धा विचार
म्हणजे माझ्याकडे हे उदाहरण आहे. कधी कधी तो असं बोलतो की अरे ह्याला ही एवढी अक्कल कुठून आली, असं म्हणायची वेळ येते. सो कुणीही तुमच्या आयुष्यात बदल करू शकतो. आणि ज्या कोणी तुमच्या आयुष्यात ट्रिमेंडस बदल केलेला आहे त्या व्यक्तीबद्दल, त्या 3 व्यक्तींबद्दल आपल्याला काम करायचंय. तर आपल्या उद्याचा टास्क हा आहे. आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की आपण 12 कृती या भूतकाळासाठी करणार आहे. त्यामुळे भूतकाळातलं, आता जर लग्न होऊन आलेल्या कोणी महिला असतील सासरी आलेला, असं असं कोणी असेल सासरचं ज्याने तुमच्यावर प्रभाव पडलाय, किंवा असं कोणी असेल शेजारचं, आधीचं, माहेरच्या घरचं, काका मावशी, कुणीही असू शकेल. तर तुम्ही त्यांना एक छानसं पत्र लिहायचं आणि आभार व्यक्त करायचे. आणि ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात असो वा नसो, तरी तुम्ही तिला पत्र लिहू शकता. तुमच्या आयुष्यात काहीतरी वेगळं घडेल याची मलाही खात्री आहे. तर आजचा हा धडा आपला इथेच थांबतोय, म्हणजे संपलाय. तर आजची कृतीबद्दल मी सांगते आणि नंतर आपण डिस्कस करू. आजच्या कृतींमध्ये नेहमीची कृती आली. आपण सलग 12 दिवस आपण रोज सकाळी 10 ब्लेसिंग बद्दल लिहितो. पुन्हा एकदा ते वाचतो आणि पहिल्या एक वाचलं की 3 वेळा आपण आभारी आहे, आभारी आहे असं म्हणतो. असं 10 वेळा करतो. त्यानंतर आपल्याला आज काय करायचंय आणि आपले जे आधीचे टास्क आहेत, काही नाही आहेत. काही आहेत म्हणजे सेक्रेटरी आपल्याकडे सतत नाहीये. जादूचे धुलीकण तर तुम्ही कुठेही पसरवू शकतात. त्यात आपल्याला काही काम नाहीये. पण आपण मागे पण 3 लोकांबद्दल लिहिलंय ज्यांच्याकडनं आपल्याला बदल अपेक्षित आहे. पण आता जी 3 माणसं आहेत, म्हणजे कुणाला पुन्हा शंका यायला नको. आधीची लोक आपल्याला रिलेशन त्यांचं चांगलं हवंय आपल्या बरोबर, पण आताची लोक अशी आहेत ती ज्यांच्यामुळे आपल्या आयुष्याला कलाटणी मिळाली किंवा त्यांच्यामुळे आपल्या काहीतरी चांगल्या प्रसंगात आपल्याला मदत झाली. अशा 3 व्यक्ती आपल्याला शोधायचंय. हा फरक समजून घ्या. तर दिवसभरात या कृतीतला दुसरा नंबर आहे, दिवसभरात कधीही शांत, जिथे एकांत मिळेल अशी जागा निवडा. तुमच्या आयुष्यावर महत्वपूर्ण परिणाम करणाऱ्या 3 व्यक्तींची यादी करा. यादीतील प्रत्येक व्यक्तीशी ती व्यक्ती समोर आहे असं समजून मोठ्याने बोला. एका वेळी एकाच व्यक्तीशी बोला. तिच्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते हे सांगा. आणि तिच्यामुळे तुमच्या आयुष्याची दिशा का बदलून गेली तेही सांगा. आणि एक झालं की दुसऱ्याला घ्या, दुसरा झालं की तिसऱ्याला द्या. कारण ती जी आपली भावना त्यावेळी निर्माण झालेली असते आपल्या शरीरात, त्यावेळी जर ते तिन्ही काम केलं तर ते योग्य होईल आणि मनापासून होईल. पण आधेमध्ये तुम्ही म्हणाल आता एक करतो मग करतो, तर थोडं तुम्हीच पण डिस्टर्ब व्हा. सो आज रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला हातात जादूचा दगड घेऊन दिवसभरात घडलेल्या चांगल्या गोष्टींबद्दलही विचार करायचा आहे. आणि त्यातल्या त्यात सर्वोत्तम अशा गोष्टीबद्दल आपल्याला जादूला सांगायचंय आणि त्याचेही आभार मानायचे आहेत. आणि झोपताना पुन्हा आपल्याला व्हिज्युअलाइज करायचंय आपल्याला उद्या काय काम करायचंय. तर उद्या आपल्याला 3 महत्वाच्या व्यक्ती आठवायच्या आहेत. जरुरी नाहीये तुम्हाला आत्ता वाटलं तर संपल्यावर सुद्धा तुम्ही करू शकता. तुम्हाला जेव्हा वाटेल, जे योग्य वेळ वाटेल, जेव्हा तुम्हाला करावंसं वाटेल, तेव्हा तुम्ही हे सगळं काम करू शकता. आणि सर्वोत्तम काळ तर हा आपला पहाटेचा काळ आहे. त्यावेळी तुम्ही मागितलेलं एक विश 3,000 एवढं काम करतं. विश म्हणजे तुम्ही मागितलेलं एखादी चांगली गोष्ट तुम्ही जर सकाळ सकाळी जे काही म्हणतो ना आपण ब्लेसिंग्स बद्दल आपण जर लिहिलं तर अजून आपल्या ब्लेसिंग्स मध्ये वाढ होईल. तर अशा प्रमाणे मी इथेच थांबते. तुम्हाला कोणाला काही अजूनही वाटत असेल विचारावंसं किंवा काही शेअर करावंसं वाटत असेल तर तुम्ही करू शकता. धन्यवाद. भारतीताई, मला एक शेअर करायची होती गोष्ट, म्हणजे आजच्या विषयावरचीच होती. माझे वडील म्हणजे अर्थात ही विचार त्यांचे नव्हते, तर ती एक कृती होती. लहानपणी आम्ही ज्यावेळेला झोपायला जायचो, आम्ही गावाकडे राहायचो. आमच्या पाटपन्हाळा म्हणून गाव आहे पन्हाळा तालुक्यात, तिकडे राहत होतो. आणि ज्यावेळेला आम्ही झोपायला जायचो त्यावेळेला मी 4थीला असताना माझे वडील माझा अभ्यास घ्यायचे गणिताचा. हा. मग त्यामध्ये पाढे म्हणणे असेल किंवा ते तोंडी गणित घालायची मला. त्यामुळे माझं गणित एवढं उत्तम बनलं, म्हणजे बाकीच्या विषयात मी थोडा कमी झालो. खरं गणितामध्ये मला 10वीला देखील 150 पैकी, म्हणजे त्यावेळेला आम्हाला 150 पैकी मार्क होते. हो. 143 मार्क मला त्यावेळेला मिळालेले होते. वा वा वा. ओव्हरऑल पर्सेंटेज 70% होतं. खरं गणितामध्ये 143 मार्क मिळाले होते.
क्या जे बात. हे श्रेय मी नक्कीच माझ्या वडिलांना देईन की ज्यांच्यामुळे माझं मॅथ्स खूप सुधारलं. व्हेरी गुड. थँक्यू. तर असं येस, अशा काही व्यक्ती तुम्हाला आठवत असतील तर तुम्ही शेअरही करू शकता. तुम्हाला आज काही समजलं नसेल तर मला विचारू शकता. भारतीताई, आजचं समजलं मला. मला एक सांगा, आपण जी विश लिस्ट केली आहे, त्याच्यात आपण आपल्या मुलीसाठी किंवा घरच्यांसाठी पण लिहू शकतो का? का फक्त आपल्यापुरतं? नाही नाही, काही नाही. तुम्हाला जे मुलीसाठी. हवं ते. ओके. पण आधी दुसरं. स्वतःच सुधारणा झाल्यावर तिच्या नाही, माझंच आधी लिहून झालंय. आता मला आठवतंय की तिच्यासाठी काहीतरी हवंय. कारण आपण आयुष्यभर हेच करतो की आपण दुसऱ्याचा जास्त विचार करतो आणि अर्ध आयुष्य त्यात घालवलेलं असतं आणि नंतर आपल्याला जाग येते कोणीतरी, अरे तू स्वतःचा कधी विचार करणार आहे. सो तिचा कराच, तिला हे कराच, पण स्वतःबद्दलही आधी ठरवा की मला इकडे जायचंय, पण तुम्हाला जे आवडेल ते. माझा काही फोर्स नाही. ओके ओके. नाही, माझं तर लिहून आवडेल झालंय सगळं. आता मला दुसरं सुचतंय. एवढं लिहिलं. लिहिलंय लिहिलंय. ओके. तर जे जास्त लिहितील, माझ्या आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या बऱ्याच व्यक्ती होत्या. पण कधी कधी काय होतं की आपण आपल्या तारुण्य सुलभ भावनेत आपल्याला योग्य असलेल्या व्यक्तीला आपण लक्षात ठेवत नाही आणि नंतर आपल्या लक्षात येतं की अरे आपल्याकडे सोन्याचा माणूस होता, पण आपण त्याच्याशी नीट वागलो नाही आणि आपण त्याच्याकडनं जे हवं होतं ते घेतलं नाही. असंही आपल्या बाबतीत अनेकदा घडतं. माझ्या बाबतीत घडलेलं आहे. पण आता ते गेल्यावर काय उपयोग त्या गोष्टीचा, असं झालंय. पण म्हणूनच जे लहान आहेत त्यांनी आतापासून काळजी करा, विचार करा. आपल्याला कोणी मदत केली आहे, कुणामुळे आपण कुठे गेलोय का? तर मला वाटतं निखिलचं शेअरिंग झालेलंच आहे एकदा. त्याला कोणीतरी मदत केली आहे ती. तर त्याच्या आयुष्यात प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती त्याच्याकडे असाव्यात. हो ना निखिल? रुजुता देवेकर. तर अशी कोणीतरी मंडळी तुम्हाला आठवतायत का? बघा बरं, आता पण आठवतायत का? तर अशा मंडळींमुळे सुद्धा आपल्याला जे हवंय, म्हणजे आपल्याला त्या व्यक्तीला आपली कृतज्ञता पोहोचली असं जरुरी नाही. आपली आई सुद्धा आपलं आयुष्य बदलू शकते, आपली बहीणही असू शकते, आपले वडीलही असू शकतात. तर तुम्हाला जर असं कोणी वेगळं आठवत असेल तर तुम्ही शेअर करू शकता. साक्षी कुठे फिरतायत? निघाली आहे पुण्याला. As usual. पुण्यात. अरे बाबा, होय, साक्षी फक्त बोलते. पुण्याला ते जाते. हलतायत मागचं. हो, सारखं पुण्यात काय असतं काय कळत नाही बाबा. फक्त पुण्याला जाते. बहीण भाऊ असतात तिचे. पुण्याचा आई- ऑक्सिजन शुद्ध हे आहे. बघ, मधुरा 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 बोलली नाही कशी मधुरा. नाही त्याला साक्षी सगळं फार फार एकदम, म्हणजे आज दुपारी आम्ही जवळजवळ 2.5 तास येस. एकत्र काम केलेलं आहे आणि खूप मस्त काम झालंय आमचं आणि आय एम रिअली व्हेरी थँकफुल टू हर. आणि मला तिचं खूप कौतुक आहे की ज्या एनर्जीने ती या सगळ्या गोष्टी एकाच वेळेला करत असते. म्हणजे हॅट्स ऑफ टू हर. श्रेष्ठ म्हणजे झाला. त्यामुळे खरंच आता ती पुण्याला चालली आहे. म्हणजे आज संपूर्ण दिवस तिचा प्रचंड बिझी गेलेला आहे, जे मला माहितीये कारण मीच तिच्यासोबत होते. सो हॅपी जर्नी साक्षी, लव्ह यू अ लॉट. थँक्यू. आणि मी आता मधुरा तुला तेच आठवण करून देणार होते की आज आपलं दुपारचं काम आठवत असेल तुला. आपण रेझिन तयार केलं. भारतीय सगळ्यांसाठी शेअरिंग सांगते की रेझिन तयार केलं आणि ते वर्क कसं असतं की एक तर इमिजिएट करावं लागतं, हात सगळे आणि इतर सगळ्या गोष्टी. ते म्हणजे एक अर्थी केमिकल मध्ये ते काम करत असतो आणि त्याच्यामध्ये आम्ही आमचं पेंटिंग टाकून त्याला सील करायचं होतं. असं एक ते प्रोसेस असते. तर आम्ही आमचं ड्रॉइंग टाकलं आणि ड्रॉइंग करताना जे मटेरियल मीडियम वापरतो त्याच्यावर डिपेंड असतं की ते सक्सेस होणार की नाही. आणि आमचा हा पहिला प्रयोग होता की आम्ही स्केच पेन पण वापरलेलं मधुराने जेव्हा ड्रॉइंग केलं तेव्हा बऱ्याच वेगवेगळे मल्टिपल मीडियम्स मध्ये केलं. आणि जेव्हा रेझिन होतलं तर रेझिन
असं झालं की यार ते आता स्प्रेड होतंय का काय होतंय का, म्हणजे अशी एक प्रकारे वेगळीच आहे. मग आम्ही प्लास्टिक लावलं, काय 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 काय, म्हणजे ते आता टेक्निकल भाग, पण तो सगळा असा केला. आणि मधुराला मी आता तेच आठवण करून देणार होते की त्याचं आठवत असं की ते लास्टला असं झालं की आतमध्ये बबल आला, मग आता काय करूया. मग तेव्हा आम्ही ती जी आपण म्हणतो ना गोल्डन, ती आपली जादूची हे व्हायचं, हा, तसं मग आम्ही, म्हणजे मी माझ्या मनातल्या मनात मी ते त्याच्यावर शिडकाव केला की थँक्यू थँक्यू थँक्यू, आमचा आज हा फर्स्ट प्रयोग आहे, बघू काय आता. आणि त्या सगळ्या वस्तूंना वगैरे मी धन्यवाद दिला. मधुराला एक थोडस वाटलं म्हणजे आम्हाला दोघींना तेच वाटत होतं की हे कसं होतंय, कसं होतंय. पण फायनली ते एकदम, म्हणजे असा फसता फसता प्रयोग तो एकदम छान झाला. तिने मला नंतर संध्याकाळी फोटो पाठवला की ते आता सेट होतोय वगैरे. तर मला ते खूप मोठा मी टार्गेट ठेवून त्यावरच काम करते मी. आपण ते डेली लाईफ मध्ये ज्या गोष्टी असतात ना छोट्या छोट्या, की जेणेकरून आपल्याला स्ट्रेस येईल, छोटी गोष्ट आपण करता करता घडली, काय झालं, काहीतरी. आवाज येतोय ना भारती? हो हो, येतोय आता येतोय. अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण करून शिकू शकतो. आणि त्याने आपल्याला प्रॅक्टिस आणि कॉन्फिडन्स यायला लागतो. तर तुम्ही, म्हणजे मी तसं सांगेल की डे बाय डे आपल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण ते इम्प्रूव्ह करू शकतो, की एक प्रकारे प्रॅक्टिस होईल असं. आणि कॉन्फिडन्स पण येतो की अरे हे काम करतंय, चला मग आपण पुढचं टास्क घेऊयात असं. आता तसं ती सांगितलं, मी मॉर्निंगला ठरवलेलं की माझी ही गोष्ट आहे. कारण मधुराकडनं आल्यावर मी घरी आले, थोडंसं आवरावर केलं आणि मी आणि राधिका पिरामिडला गेला. पूर्ण संध्याकाळ आता रात्रीपर्यंत मी तिच्यासोबत होते आणि तिथून घरी येऊन मग पॅक केलं आणि निघालं. म्हणजे ते म्हटलं ना मी तुझं की ते पूर्ण एनर्जेटिक आणि पूर्ण सुरळीत आपली कामं हे होतात, हा. कुठेही विना अडथळा. आणि ही सगळी कामं वेगवेगळ्या दिशेंची होती तरी ती व्यवस्थित झाली. म्हणजे मग मला हे म्हणायचं की आपण जे सकाळी सकाळी मॉर्निंगला जे थँक्यू दिलेलं असतं ना, तर दिवसभर आपल्याला एक प्रकारे ऑक्सिजन मिळतो तसं. थँक्यू. व्हेरी गुड, व्हेरी थँक्यू भारती. येस येस, हे सगळी जादू तुमचीच तुम्ही करताय, मी फक्त तुमचा सल्लागार आहे. ओके, जर कोणाला काही नसेल तर हा. नाही नाही भारतीची एवढी मेहनत आणि मुळात म्हणजे ते एवढं जीवापासून आणि मनापासून ज्या व्हायब्रेशन सांगता ना, त्यामुळे ते बरोबर पोहोचतंय. म्हणजे ती जी ओके. कनेक्शन होतं ना तयार, ते परफेक्टली कनेक्ट झालेलं आहे. त्याच्यामुळे मग आपला हा पूर्ण हे होतं. कारण बरोबर सगळे आपले पार्टिसिपेट पण लोक सगळेजण येत आहेत, व्यवस्थित चाललं. तर ते आपली एनर्जी जी आहे ती, म्हणजे हा. एनर्जी जी आहे ना ती ग्रुपला बरोबर पकडून ठेवते. थँक्यू सो मच भारती. ओके, जर कोणाला काही सांगायचं नसेल तर आपण 10 मिनिटं मेडिटेशन करूया. भारती मॅडम, मला एक जस्ट बोलायचं होतं. बोला. ऍक्च्युली काय झालं की आज मी एक कलिंगडवाल्याकडे जस्ट गेलो, म्हणजे कलिंगड घ्यायला. आणि हा. तर मी त्याच्याकडे 5 दिवसापूर्वी गेलो होतो. तेव्हाही तो असा कंप्लेंट करत होता की नाही, मेरे पास कोई आता नहीं है, सब मंदिर में जाते हैं या गाड़ी लगाते हैं समथिंग. आजही गेलो, आज म्हटलं अरे मेरे दिन में सिर्फ 2-3 कलिंगडी बेचे मैंने. तर मी त्याला, आता त्यावेळी माझ्या मनात 2 प्रश्न आले की भारती मॅडम म्हटलंय की फक्त मनातल्या मनात हे करायचं त्याला, किंवा धुलीकण हे द्यायचे. हा फर्स्ट. आणि सेकंड म्हणजे याला इमिडिएटली सांगावं की बाबा हे रडणं बंद कर आणि तुझे सगळे कलिंगड विकले जात आहेत असं विचार. तर त्या मोमेंटला मी त्याला म्हटलं की हा. तुम्ही ना आज से ना ये रोना बंद करो और कल ऐसा सोचो कि आपके पास लोग आ रहे हैं और आपके कलिंगड खरीद रहे हैं. मग इथं होते की तुम्ही जसं सांगितलं की आपल्या मनात त्याला हे कर, ब्लेस करायचं हो. किंवा धुलीकण द्यायचं जे काय असेल. मग त्यावेळी जो सल्ला दिला गेला ना, त्यानंतर मला प्रश्न पडला की मी सल्ला दिला हे चूक केलं की बरोबर, हाच प्रश्न आहे. बस. नाही नाही नाही, काय चूक केलं, बरोबर आहे. तो तयार नाही झाला पण का प्रत्येक पण ठिकाणी मग सवय लागेल ना ती आपल्याला. आपण सगळ्यांना सल्ले देणे. किंवा मग तुम्ही ते जादूचे धुलीकण टाका सगळ्यांसाठी. सल्ले असं नाहीये, तुम्ही त्याला योग्य मार्ग दाखवताय, हा काही सल्ला ओके. बिल्ला नाहीये. आणि पण त्याला मी तुम्हाला जर सांगितलं की मनात वाटलं 3 दिन के बाद हम लोग बात करेंगे असं पण त्याला सांगितलं. येस, तर आपल्याला जे येतंय त्यातलं थोडंसं शिकवावं असं पण आपल्याला पत्री सरांनी सांगितलेलं आहे. ओके. आपल्याला एबीसीडी येत असेल तर अशा चांगल्या गोष्टी सांगायला काही हरकत नाहीये. त्याने ऐकलं, मनावर घेतलं तर त्याचा फायदा आहे, आणि नाही ऐकलं तरी आपण वाईट वाटून घ्यायचं नाहीये. मला जेव्हा वाटलं तर मी सल्ला दिलाय, मग मी शिकलो ते मी दुसऱ्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला, या भावनेतच राहायचंय.
त्याचं झालं नाही याचा आपण नाही विचार करायचा. येस मी सांगितलं, ऐकणाऱ्याचं काम आहे ऐकावं किंवा न ऐकावं, ते त्याचं काम आहे. तर असं काही नाही, योग्य आहे. मी पण असं जाऊन सांगते. आधी तर मला फारच सवय होती. आता जरा कुलली सांगते की भैया ऐसा मत करो, बाई असं करू नका, शांतपणे काम करा, चांगलं होईल. तुम्ही काय घेत नाही माझ्याकडे, असं काय काय करतात ना कधी कधी, कोणी येत नाही. ठीक आहे, त्यांना कळणार कधी, त्यांना कोण शिकवायला जाणार आहे. आपण सांगितलं तर काही हरकत नाही. उलट तुम्ही सुरुवात करा लोकांनाही सांगण्याची, जॉईन करायला सांगा. वेगवेगळे आपले आहे ते त्यांना एपिसोड पाठवा, त्यांना माहिती द्या. असं मी कालच का परवाच म्हणाले होते की पुस्तकं जर मिळाली तर तीही वाटा. त्यामुळे सुद्धा आपला खूप फायदा होणार आहे. सगळ्या बाबतीत आपला फायदा सगळ्यात पहिला आहे. पण तो विचार मनात आणू नका की मी पुस्तक दिलंय म्हणून नाही. मला या व्यक्तीला मला जागं करायचंय, त्याला माहित नाहीये, त्याच्याकडे काही जर चॅलेंजेस आहेत, त्याला काही कशात ब्रेकडाऊन आहे. एखादं तुम्ही रिलेटिव्हला भेटायला गेलात, एक पुस्तक घेऊन जाऊ शकता बरोबर. मी हे करतोय, मला खूप फायदा झालाय, तू वाचून तरी बघ. मग तो चौकशी करेल तेव्हा त्याला इथपर्यंत आणायचं आपलं काम. ओके, तर ओके. काही प्रॉब्लेम नाही तुम्ही सांगितलंय म्हणून. उलट सांगत राहा सगळ्यांना. फक्त घरातल्यांना जबरदस्ती करू नका, कारण ते मग आपल्याला वेड्यात काढतात. आता तुमचं काय चाललंय असं पण म्हणतात. पण जसजसा फरक पडायला लागेल तसं त्यांनाही पटायला लागेल. ते पण आपोआप येतात. म्हणजे माझ्या मुलाला मी काही सांगितलं नाही, पण त्याला ज्या गोष्टी अनपेक्षितपणे घडल्या, या कशा काय घडल्या, हे होणार नव्हतं, तर मी त्याला सांगितलं की मी हे असं केलं होतं मॅनिफेस्ट, आणि त्याचा रिझल्ट हा आलाय. तेव्हा त्याने स्वतःच वही पेन घेतली आणि लिहायला सुरुवात केलं. मी त्याच्यावर जबरदस्ती नाही केली. त्याला वाटलं आपल्या आईकडे इतकी पॉवर आहे की ती एक इतकी मोठी गोष्ट तिने स्वतः प्रयत्नपूर्वक ही हातात आणली आहे, करून घेतली आहे. हा विश्वास त्याला बसल्यावर हे सगळं पॉसिबल झालं. तर विश्वासाने विश्वास वाढतो घरातल्यांचा. घरातल्यांवर फक्त फोर्स करू नका लगेच. हळूहळू ते येणारच आहेत. तुमच्या ग्रॅटिट्यूडमुळे ते हळूहळू वळणार आहेत आपल्या कामाकडे. आपल्या ह्या ग्रॅटिट्यूड मध्ये ते सगळे येणार आहेत, सहकुटुंब, सहपरिवार. आणि लहान मुलांनी केलेलं लवकर फळतं हेही लक्षात ठेवा. जर तुम्हाला घर घ्यायचं असेल नवीन वगैरे, तर तुमच्या मुलांना तुम्ही हे करायला सांगा, मॅनिफेस्ट. मुलांचं लवकर मॅनिफेस्ट होतं. मुलं म्हणजे आपली मुलं, ती किती लहान असो किती मोठी असो, ते लवकर आपलं काम होईल. आपल्याला थोडा वेळ लागेल, पण त्यांचं लवकर होतं. परमेश्वर मुलांचं लवकर आहे. हा, ओके, थँक्यू. साक्षी बोला. येस. काय नाही, आमच्याकडे काही हार्वीच्या वह्या वगैरे सापडत नसल्या की ती मला सांगते मेडिटेशन मध्ये बस आणि सांग. कारण तिला माहिती की थोडस जरा शांत राहिलं की आपल्याला बरोबर ते क्लिअर होत. ते तिला बाकी काय करू हे नाही, पण तिला तेवढं तर बरोबर वाटतं. ते ऑब्झर्व करतात तसं. तर बऱ्याच गोष्टी पॉसिबल होतात. प्रवास चांगला सुरळीत होतो. जेव्हा आपण गाडीत एखाद्या रिक्षात बसलो, त्या रिक्षावाल्याला थँक्यू म्हणा. आणि नुसता विचार करा, आता 40 डिग्री आहे, दिवसभर बिचारा उन्हात गाडी चालवतोय, आणि तुम्ही आणखी त्याच्यावर जर आरडाओरडा केला तर त्याचा मूड राहील का? तर आपणही चांगलं नागरिक बनण्याचं आपलं पण कारण आहे. आपणही चांगलं वागलो कोणाशी. तुमच्याकडे एखादी बाटली असेल पाण्याची, त्याला विचारा तुला हवी आहे का? असं काही गोष्टी. रिक्षामध्ये बसून तुम्हाला जाणवलं ट्रॅफिक आहे, तरी तुम्ही मनातल्या मनात थँक्यू म्हणाला तरी तुम्हाला ट्रॅफिक लागणार नाही. हा तर मला 100% अनुभव आलाय. ज्या ज्या लोकांनी मी सांगितल्यावर हे काम केलंय त्या लोकांना फ्लुएंटली रस्ता खाली मिळालाय. म्हणजे मी वेस्टर्नला काल पोहोचले होते, माझी बहीण म्हणाली रिक्षाने जाणं वेडेपणा आहे. म्हटलं नाही नाही चल, काय नाही. आणि तिने अक्षरशः ती वर्षानुवर्ष तिथे राहते, पण तिने काल अनुभव घेतला रस्ता मोकळा कसा मिळतो त्याचा. 30व्या मिनिटाला मालाडवरनं जोगेश्वरीत आम्ही पोहोचलो. तर तुम्ही ज्या भावनेने निघता, म्हणून सकाळी निघताना चांगल्याच मनाने निघा. चांगला आरडाओरडा करू नका. अरे तू मला हे नाही दिलं, अरे ते काय झालं, मला आता उशीरच झाला. उशीर, खराब हे शब्द सकाळीच काढू नका. छान दिवस चाललाय, मस्त चाललंय, वाव, असंच करत राहा. तुम्हाला जे हवं ते मिळणार आहे, आणि सहज मिळणार आहे. तुमचा रस्ता पण ट्रॅफिकचा क्लिअर होईल. एखाद्या वेळेस आपल्याला एखादी ट्रेन पकडायला धावाधाव होते, तर ती ट्रेन सुद्धा थांबलेली मी पाहिली आहे. आणि मग मी ट्रेनमध्ये चढल्यावर ट्रेन चालू झाली आहे.
मी वरती ब्रिजवर आहे आणि ट्रेन आली आहे, तर तिथून धावत येईपर्यंत आता मिळेल की नाही ही शंका नाही. थांब मी येते अशी ऑर्डर येस केल्यावर ट्रेन थांबते. येस येस भारती, करेक्ट, एकदम एकदम करेक्ट भारती. हा आम्ही अनुभव केला रायपूर आणि तिथून येतानाचा, की जवळ 6 तास गाडीला म्हणजे असं नाही मी म्हणणार की आम्ही, पण जो आम्ही विचार केलेला की जर ती गाडी गेली तर पुढचं आमचं काही प्लॅनिंग नव्हतं, प्लॅन काही नव्हतं आणि आम्ही 6 जण येतो आणि हे झालेलं आहे. म्हणजे जे आपण ऑर्डर करू तसं आहे युनिव्हर्स ऐकतं आणि ते कारण ते एवढे वाढले, म्हणजे आपण त्या पद्धतीने फक्त ते सांगता आलं पाहिजे, त्याचीच प्रॅक्टिस आपण हे जी करतो ती. आणि जसं तू सांगितलेलं ना भारती की ट्रॅफिकचं, तर ते मी अनुभव केला. जवळजवळ कुर्ल्यातनं निघाल्यापासून किंवा साधारण सायंच्या आसपास पासून ते वडाळा आतमध्ये SIWS कॉलेज पर्यंतचा रस्ता जवळजवळ 20 मिनिटाचा, तो 5 मिनिटात कसा गेला असणार ते मला कळलं नाही. कारण आणि मला अजून पण त्याचं गणित कळलेलं नाही की तेवढा रस्ता मी बघितला होता पेट्रोल पंपवरचा हे, आणि जसं तूच सांगितलेलं मला ते तेव्हा की रस्त्यावर जाताना धन्यवाद वगैरे, आणि ते सगळं करत मी गेले. हे आधीची गोष्ट, आपलं हे पुस्तक सुरू होण्याचं, पण ते तुझं माझं जे बोलणं व्हायचं ना त्याच्यात. हो. आणि पेट्रोलवर इतकी गर्दी होती, इतकी पंपावर गर्दी होती, म्हटलं बापरे, म्हणजे मला राहिले होते 7-8 मिनिटं पोहोचण्यासाठी गेटमध्ये, आणि बघतो तर एवढी गर्दी पडली पंपावर. पण मी जेव्हा आतमध्ये गेले पेट्रोल पंपच्या पुढच्या याच्यामध्ये एरियामध्ये, त्या माणसाने तिसरा कॉर्नर सुरू केला आणि त्यांनी मला फक्त तिकडून बोलवून घेतलं, म्हणजे तिसरी लाईन अरे सुरू वा. केली. म्हणजे मला असं झालं की ही खरी जादू मला तिथे अनुभवलं. त्याच्यानंतर मग मी जे निघाले ते पुढच्या 5 मिनिटात मी गेटच्या आतमध्ये होते, म्हणजे मला कुठलाही उशीर तर थोडाच, अगदी वेळेच्या व्यवस्थित आधी पोहोचले. आणि तेव्हा मला ते जादू म्हणजे काय ते हे तेव्हा कळलं. कारण वेळ थांबल्या इतकं मला अनुभव असं म्हणजे फील झालं. तर ते तेव्हा तू सांगितलेलं की जाताना रस्त्याला, ब्रिजेसला, आपल्या गाडीला आणि स्वतःला सगळ्यालाच धन्यवाद. ही जादू मी तेव्हा अनुभवली. खरंय, आपल्या थँक्यू. पुस्तकात पण हे अनेकदा आलंय की तुम्ही कामगार, इतर लोक, म्हणजे आता थँक्यू. मेट्रोचं पण काम चालू आहे. येस, तिथे पण कितीतरी लोक खपतायत. आणि मी काल मेट्रोने पण शॉर्टकट मारत गेले. मेट्रोने पण असं उलट होतं 1 तासाचं, पण मला मध्येच कुठेतरी उतरून दुसरी मेट्रो पकडता आली. त्या तिकडे कनेक्टिव्हिटी असल्यामुळे आणि मी शॉर्टकट मध्ये लवकरात लवकर जागेवर पोहोचले. आपल्याकडे गाड्या आहेत, आपल्याकडे भरपूर वस्तू आहेत, पण आपण त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त न केल्यामुळे कधी कधी गाडी पण हलते, कधी कधी ती पण आपल्याला जाताना येताना त्रास देते. सो थँक्यू. त्यांनाही, ते पण आपल्याच आयुष्याचा एक पार्ट आहे, आपल्याकडे असलेली गाडी. एक तर सुदैवाने आपल्याकडे गाडी आहे आणि तिला जर आपण धन्यवाद दिले नाहीत तर ती पण चांगलं काम करणार नाही. सो ती पण आपला एक पार्ट आहे, कोणीतरी आपलं नातलग आहे. असं करून जर आपण तिच्याशी वागलो तर ती सुद्धा तुम्हाला खर्च देणार नाही. म्हणजे परवाचंच उदाहरण मी बोलले होते की वरनं 12व्या माळ्यावरनं ग्रिलचं काहीतरी पडलं, पण मध्ये झाड आलं आणि झाडाने तो जो फोर्स होता, म्हणजे अख्खी गाडी तुटणार होती, त्या फोर्सने त्याने थोडंसं काहीतरी गेलं. पण वाद न घातल्यामुळे जेवढा खर्च आला तेवढं मला मिळालं. सो तुम्ही कूल राहा, शांत राहा आणि या सगळ्यावर जेवढा विश्वास ठेवाल तेवढं अजून तुम्हाला काय हवंय, काय नकोय. मला स्वित्झर्लंडला जायचंय, टाका युनिव्हर्सला आणि तू मला नेणार आहेस. जाणार तुम्ही. निघताना फक्त फोन करून सांगा आम्ही चाललोय. ओके, चला. मला वाटतं झाले. थँक्यू. आणि कोणाला काही सांगायचंय शेअरिंग? कोणाचं आहे शेअरिंग काही? नाही तर मग आपण थांबूया. हा, तर मेडिटेशन आपल्याला घ्यायचंय का 10 उद्यापासनं मिनिटाचं? आपण वर्तमानात येऊ. नाही, झाले आता अच्छा, ठीक आहे. 10-11 वाजायला आले. ठीक आहे. एक मिनिट. तर आपल्याला भारती, निखिलला काहीतरी बोलायचं. निखिल बोल. बोल, बोलायचंय, नाही, बोला. आवाज निखिल तुझं म्यूट आहे स्पीकर. हा, हॅलो. हा बोला. का येस, येतं. ते आजच्या धड्यामध्ये जे आहे की ते 3 व्यक्ती असे निवडायचे की ज्यांच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल घडलाय. तर मग ती व्यक्ती आता आयुष्यात हवी का नको, किंवा नसले तरी मी चांगल्याच घटनांमुळेच की आपल्या आयुष्यामध्ये बदल घडले, फक्त त्यांनाच हे करायचंय. काहींमुळे पण काही वाईट ते झालंय. घटनांमुळे सुद्धा आपल्या आयुष्याला
चांगली कलाटणी मिळते कधी कधी, मग अशा व्यक्तींचं काय करायचं? तो आपला धडा मागे झालाय, ज्या नकारात्मक गोष्टीतनं आपल्याला आत्ताची अवस्था किंवा आत्ताची परिस्थिती चांगली आहे, त्यामुळे असं म्हणू शकतो आपण. तर त्याचं आपल्या मध्ये एक धडा झालाय निखिल, एक अशी घटना ज्यामुळे आपलं घटना वाईट होती पण आपल्यात चांगला बदल झालाय, ते झालंय त्या गेल्या वेळी. ओके. आजचा या ज्या व्यक्ती आहेत या वेगळ्या आहेत. तू विषय लक्षात घे, आपण आधी 3 जणांची निवड केलेली आहे, पण ते त्यांच्यातले बदल आपल्याला अपेक्षित आहेत ते. आणि आपण नंतर एका लेसनवर आलो की आपल्या आयुष्यात अशी एक घटना घडली एखाद्या व्यक्तीमुळे किंवा नॅचरल काहीतरी, की त्या घटनेमुळे आपल्यात पॉझिटिव्हिटी आले किंवा आपल्यात काहीतरी बदल घडला. फॉर एक्झाम्पल, जर तू 2 ठिकाणी जात होतास शिकायला, तुला पोलीस किंवा मिलिटरीत जायचं होतं पण ते झालं नाही, त्याला तू थँक्यू म्हणायचे. कारण का, तर तू आता उलट त्याच्यापेक्षा वेगळं चांगलं काम करतोय. ही तुझी ती घटना लक्षात आली का? की तू जात होता ते झालं नाही, पण आज तू त्यांना ट्रेनिंग देतोय, हे वरचं काम आहे तुझं आणखी. तर ही घटना होती ते आहे. त्याच्यात एखादा माणूस सुद्धा येऊ शकला असता, जसं तुला मी बोललेच. तर आजचं काय आहे आपल्याला, की ज्या व्यक्तींमुळे आपल्याला काहीतरी वेगळा बदल घडलाय आपल्या आयुष्यात, किंवा असा एखादा प्रसंग होता की एखादी व्यक्ती आपल्याला काहीतरी सांगून गेला आणि त्यामुळे आपण ओके नाही तर समजा एखादा आत्महत्या करायला निघालेला माणूस आहे, पण एखादा त्याचा असा ब्रेन वॉश होतो, एखादा व्यक्ती कोणीतरी थर्ड पण असेल, तो असं काही नाही, तुला जाता येताना भेटलाय, तू कुठेतरी शिकायला गेलाय किंवा तू बसलायस कुठेतरी ट्रेनिंग घ्यायला, तिथे एखादा माणूस तुला काहीतरी सल्ला देऊन तो सुद्धा असू शकतो. तर अशा व्यक्तीला शोधायचंय ज्यामुळे तुमच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आहे. जसं सगळ्यांचे वडील काही पाढेबिडे करून घेत नाहीत, कोणाचेच घेत नाहीत मोस्टली. आई घेते अभ्यास घरचा, पण त्या ह्यांच्या वडिलांनी घेतला आणि त्यांना फरक पडला, गणित चांगलं झालं. तर अशी ती घटना वेगळी कळलं ना. तर कोणी तुला ऑफर दिली आहे कामाची, तर रुजुता दिवेकरचा आपल्याकडे अनुभव आहे, ती तुला चेंज करणारी व्यक्ती आहे. ही पहिली मिळाली आहे, पण तू जे आता करतोयस, जे काम तू करतोयस, ते तुला अलाउड करणारे आई वडील आहेत ना, ते पण आहेत तुला चेंज करणं. आलं लक्षात ना? किंवा तू त्या वेळेला का गेला, तो कोणीतरी तुला सांगितलं का? किंवा आता तू काहीतरी बदल घडवतोयस, तो तुला सांगितलाय का किंवा कोणी सल्ला दिलाय का? त्या व्यक्तीला किंवा त्या घटनेबद्दल आपल्याला विचार करायचा आहे. आणि अशा 3 व्यक्ती की ज्यांच्या नुसत्या सल्ल्याने पण किंवा कधी कधी आपल्याला मेसेजही मिळतो एखाद्या व्यक्तीकडनं, ती काही तुम्हाला सांगत नसते, पण तिच्या मेसेजने पण आपल्याला कळून येतं की अच्छा ओके असं आहे का. कारण माझा मुलगा चांगला अभ्यासात हुशार होता आणि तो IIT क्रॅक करू शकला नाही, त्याला 88 ला बंद झाला आणि त्याला 84 होते. मग तो स्वतः हे झाला हल्ला, पण एक दिवशी माझ्याकडे पाहुणी म्हणून एक त्याची काकी आली होती आणि ती काकी म्हणाली, असं काही नाहीये की तिथेच झालेला इंजिनियर म्हणजे पुढे गेला, तुम्ही अजून चांगली कॉलेज निवडा त्याला, त्याच्यातनं पण तो पुढेच जाणार आहे. म्हणजे तिने स्वतःचा अनुभव सांगितला, मला सल्ला नाही दिला की माझा मुलगा पुण्याला शिकलाय पण तो चांगलं चाललंय त्याचं, तर मला हा मेसेज मला घ्यायचा आहे. तर मी घेतलं, अच्छा म्हणजे ह्याच इकडे गेल्यामुळे तो ग्रेट होणार आहे असं नाही, तो कुठल्याही कॉलेजांमध्ये गेला तर तो हुशार असेल जर मुळात, तर त्याचं काम होणारच आहे चांगलं. आणि तिथून आम्ही कूल झालो की बापरे याने क्रॅक केली नाही म्हणून आम्ही याचं घाबरून नाही बसलो. आणि पुढच्या एक्झामला पण मग त्याने चांगले मार्क मिळवून त्याला मुंबईतल्या पहिल्या चांगल्या 5 कॉलेजमध्येच ऍडमिशन मिळाले. सो तो चेंज झाला ना तिच्या एका सल्ल्यामुळे, तर तो तिने दिला नव्हता, सांगता सांगता तो मला मिळाला होता. तर मी तिची पण हे असू शकते की तिने तिच्यामुळे आम्ही सगळे शांत झालो किंवा मला दृष्टी मिळाली, हे पण असू शकतं. ओके. म्हणजे तुम्हाला कधी कोणी कसं काहीतरी सांगून जातं आणि तुमच्या आयुष्याला कलाटणी मिळते, तशी ती माझ्या आयुष्याला मिळाली. आणि मी माझ्या मनातला मोठा बोजा होता, अरे ह्याने हे नाही करू शकला, तो मी उतरवून टाकला की नाही नाही असं काही नाहीये आणि मी मोकळी झाले. तर मी तिची आभारी आहे की तिने मला हा सल्ला दिला. ओके, आलं लक्षात. तर आता ओके. आपल्याला 3 व्यक्ती शोधायच्या आहेत. परिस्थिती झाली निगेटिव्ह परिस्थितीतनं पॉझिटिव्ह झालं ते झालं. निगेटिव्ह परिस्थिती काय होती की तू 2 वेळा ट्राय केलं, तिथे झालं नाही, पण तू आज अशा जागी आहेस की तू त्यांना ट्रेनिंग दिलंस, तर त्यातनं ही चांगली घटना घडली आहे. ओके.
तर आता आपल्याला 3 व्यक्ती आठवा. तुम्हाला आठवायला वेळ घ्या, काही घाई नाही आपल्याला. रात्री आता झोपताना आठवा की कोण कोण कोण, आणि त्यामुळे आपण मेंदूला काम पण देतोय. ओके, क्लिअर? येस, ठीक आहे. तर मग Thank you. सगळ्यांना धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद करायला शिका सगळ्यांनी, आणि दुसरे तर देताना आपणही गडबड